नमस्कार, मी रेणुका कुपेकर बोलते. आज संकष्टी आहे म्हणून उकडीचे मोदक करणार आहे. त्यासाठी लागणारच आहे गूळ वाटीभर, खोबरं एक नारळ आणि आता पाणी घेते. 2 वाट्या पाणी ठेवायचं. उकड करणार आहे मोदक. त्यासाठी लागणारं पाणी ही 2 वाट्या पाणी. त्याच्यात थोडं मीठ टाकायचं. शेंगदाणा नमक आहे. आता बोला. त्याच्यासाठी तूप. वाटी फिरवून घ्यायचं, पाण्यात मिक्स करून पीठ आणि कसं करायचं आणि झाकून ठेवायचं 2 मिनिट. झाकून ठेवूया. बाजूला काढून ठेवलं तोपर्यंत थंड होतंय. आता पीठ थंड करायला ठेवलंय. आता ते मोदकात घालायला सारण पाहिजे म्हणून ते सारण आता करून घेणार आहे. तोपर्यंत पहिला गूळ टाकायचा. गूळ 1 वाटी घ्यायचा. आणि खोबरं अख्खा नारळ. बघा सारण झालं बघा. आता हे थंड होऊ दे तोपर्यंत पीठ मळून घेते. हात भाजतात म्हणून हे ना जरा हे करून घेतो, फोडून घेते मी. चांगलं मळून घ्यायचं. असं गोळा सोड दे ना. बस चल बैठा बस कर. आहे ना उठा. आता कोई बोलतो ना उठा. बस ना चलो. तेवढे खास जमत नाही. चालेल का?
आणि बघा असे लक्ष्मी मिले. तेवढे का छान येत नाही तर करायचा प्रयत्न चालू आहे. हे बघा आपले मोदक तयार झाले 11च केल्या. आता हे चंद्रावरती जायचं सोडायचं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बटन दाबा.